second. Yeah. Good afternoon, ma'am. Good afternoon, sir. Good afternoon, Busa. कुठून आलात तुम्ही? मॅडम मी सांगली जिल्ह्यातील कुंडल या गावातून आलो आहे. सांगलीतून आलात तुम्ही? Yes, ma'am. सांगली जिल्ह्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत बरं लोकांचे? 5 सांगा प्रॉब्लेम्स. मॅडम पहिला प्रॉब्लेम सांगली जिल्ह्यातला आहे तो महापुराचा आहे. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो दुष्काळाचा आहे. कारण जर बघितलं तर सांगलीचा पूर्व भाग आणि सांगलीचा पश्चिम भाग यामध्ये पर्जन्याची जी आहे ती असमानता आहे. त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे मॅडम रोजगाराचा, की जे पूर्वेकडचा जो जत कवठेमंकाळ हा भाग आहे त्या भागात दुष्काळ असल्यामुळे रोजगाराची लोकांना कमतरता आहे. त्याचबरोबर चौथा प्रॉब्लेम असा सांगता येईल मॅडम की चौथ्या प्रॉब्लेम मध्ये की शिक्षणाचा अभाव, की पूर्वेकडच्या तालुक्यांमध्ये शिक्षणाचे तेवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट नाहीत किंवा सांगली जिल्ह्यामध्ये एकंदर एखादं विद्यापीठ सुद्धा स्थापन झालेलं नाही. अशा प्रकारे मॅडम हे सांगली जिल्ह्यातले प्रॉब्लेम सांगते. बरं, तुम्ही आता कवठे महाकाळचा उल्लेख केला. येस मॅम. असा कुठला मराठी चित्रपट तुम्हाला आठवतो का ज्याच्यामध्ये कवठे महाकाळचा रेफरन्स आलेला आहे? येस मॅडम, मराठी चित्रपट होता तो. कुठला? सॉरी मॅडम, नाव आता रिकॉर्ड होत नाही, पण तुम्ही पाहता का चित्रपट? जास्त नाही मॅडम, मला वाचनाची आवड आहे. पिक्चर मध्ये जास्त नाही. पिक्चर नाही पाहत जास्त. नाही. बरं, तुम्ही बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलेलं आहे. हो मॅडम. सेकंड ग्रीन रेव्होल्युशन बद्दल काय सांगू शकता तुम्ही? मॅडम सेकंड ग्रीन रिव्होल्युशन बद्दल असं सांगता येईल की 2005 मध्ये जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी अशी घोषणा केली की आतापर्यंत जे आपण फर्स्ट जे ग्रीन रिव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कीटकनाशके असतील, खते असतील, पाणी असेल यांचा खूप वापर झाला होता. तर हे एकंदरीत सस्टेनेबल डेव्हलपमेंट नव्हती, तर त्याला धरून एक नवीन डेव्हलपमेंट करावी किंवा ऍग्रिकल्चर मध्ये एक नवीन संशोधन आणावं किंवा ज्याच्या माध्यमातून जे एक सस्टेनेबल म्हणावं अशी पीक निर्माण होती आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ होईल यासाठी ग्रीन रिव्होल्युशन 2.0 हे मनमोहन सिंग यांनी घोषित केलं होतं. बरं, आपण आपल्या केंद्राने एक स्कीम जाहीर केली होती की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. येस मॅडम. काय झालं त्याचं? झालं का दुप्पट? मॅडम तितक्या प्रमाणात ते अजून सक्सेसफुल झालेलं नाही, कारण 2016 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली होती की पुढच्या 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल त्यासाठी विविध योजना त्यांनी आणल्या होत्या. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल किंवा कृषी सिंचाई योजना असेल याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विविध योजना तर पुरवल्या, परंतु शेतकऱ्यांना तितका लाभ तो झालेला नाही आणि अजूनपर्यंत ते साध्य झालेलं नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कधी होईल हे क्रायटेरिया फुलफिल? म्हणजे कधी होईल दुप्पट उत्पन्न? एखादं वर्ष तुम्हाला सांगता येईल? मी मॅडम वर्ष तर इतकं ऍक्युरेट नाही, पण 2030च्या जवळपास शेतकऱ्यांना होईल दुप्पट असं मला वाटतं. तुम्ही बीटेक ऍग्रिकल्चर कडे वळण्याचा उद्देश काय होता? मॅडम एकंदरीतच मी ग्रामीण भागातून आलो असल्यामुळे आणि मला पहिल्यापासून सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचं होतं आणि राहुरीचं जे वातावरण आहे त्याचा मला चांगला फायदा होईल असं वाटलं होतं. त्यामुळेच मी बीटेक ऍग्रीला ऍडमिशन घेतलं होतं. कॉलेज कुठलं होतं तुमचं? डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी. राहुरीमध्येच होतं? येस मॅडम. बरं, तुमच्या घरी शेती आहे? नाही मॅडम, शेती नाही. घरी नाहीये शेती. बरं, आणि तुम्ही जॉबही केलेला आहे की सध्या करत आहात? नाही मॅडम, आधी मागच्या 2 वर्षापूर्वी केला होता. फक्त 2च महिने केला होता का? 3 महिने केला होता. 3च महिने? मग हा जॉब का सोडला तुम्ही? मॅडम मी जॉब केला होता फेब्रुवारी 2022 मध्ये मी जॉईन झालो होतो, पण त्यानंतर जी टेक्निकलची 2021 ची प्रिलिम्स होती त्यामध्ये माझा चांगला स्कोर आला होता आरएफओ साठी आणि मी आरएफओ ची प्री क्लिअर होईल असं मला वाटलं, म्हणून मी नंतर मेन्सच्या अभ्यासासाठी जॉबला रिझाईन केलं होतं. पण तुम्ही ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसची एक्झाम देता का? हो मॅडम, 2 मेन्स दिलेले आहेत. 2 मेन्स दिलेले आहेत. बरं, तुमचं हा जॉबचं स्ट्रक्चर मार्केटिंग असं होतं? हो मॅडम. बरं, ऍग्रिकल्चर फायनान्स मध्ये होतं, ट्रॅक्टर फायनान्स. महात्मा फुले यांचं जे साहित्य आहे त्यांनी जे लिखाण केलेलं आहे वेगवेगळ्या विषयांवरती त्यातलं कुठलं तुम्हाला माहिती आहे? मॅडम शेतकऱ्यांसाठी पहिला तर त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं होतं. त्याचबरोबर त्यांनी इशारा हे पुस्तक लिहिलं होतं. त्याचबरोबर इशारा गुलामगिरी, शेतकऱ्यांच्यासाठी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं होतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आसूड. इशारामध्ये काय म्हटलेलं आहे? इशारा हे पुस्तक प्रामुख्याने त्यांनी यासाठी लिहिलं होतं की जेव्हा महादेव गोविंद रानडे यांनी अशी त्यांच्यावर टीका केली की फुले हे असे म्हणायचे की शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं नाही, त्यांना सावकारीचा त्रास होतोय वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. पण महादेव गोविंद रानडे यांनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांची स्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे आता. तर त्यांना त्या पुस्तकातून त्यांनी इशारा एक महादेव गोविंद रानडे यांना दिला होता. पण यातलं तुम्ही काय काय वाचलेलं जे तुम्ही आता सांगितलं त्यातलं काय काय वाचलं तुम्ही? नाही मॅडम, ही पुस्तक मी अजून वाचले, पण बाकीचं वाचतो मी. ही नाही वाचलेली. पण तुम्ही सध्या कुठे राहता? सध्या मी आता या महिन्यात पुण्यामध्ये आलो आहे, नवी पेठेत. पुण्यात? बरं, नाही तर तुम्ही सांगलीलाच असता? हो, अभ्यास इथे केला होता 2 वर्ष, पण आता माझी सब रजिस्ट्रार पदी निवड झाली आहे, त्यानंतर मी घरी गेलो होतो.
बरं, तुमचं सिलेक्शन झालेलं हो आहे. मॅडम. कुठल्या पदावर? सब रजिस्ट्रार. सब रजिस्ट्रार 2023 मध्ये. जॉईन केलंय का तुम्ही? नाही मॅडम, अजून जॉईनिंग आलेली नाही. जॉईनिंग नाही आलेलं. हो मॅडम. म्हणजे त्याच्यापूर्वी तुम्ही पुण्यात 2 वर्ष होतात. होतो. पुण्यामध्ये पहा, महात्मा फुले भाजी मंडई आहे. हो. पाहिली तुम्ही ती? हो मॅडम. पाहिलेली. या भाजी मंडईविषयी महात्मा फुले यांचं स्वतःचं काय मत होतं बरं? एकूणच मॅडम जर बघितलं तर महात्मा फुले हे सुरुवातीला फुलांचा व्यापार करायचे आणि ते नाही पेशव्यांना ते फुलं विक्रीचा फुलांचा पुरवठा करत होते. तर त्या शेतकऱ्यांबद्दल त्यांना एक अनास्था होती आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावं, त्याच्या मालाची विक्री व्हावी यासाठी त्यांनी भाजी मंडईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्य केलं होतं. 3 कृषी कायदे बघा, तेव्हा देशभरात प्रचंड वादंग झाला बघा. वाचलेत का बरं तुम्ही? हो सर. काय तुमचं काय पर्सनल मत आहे बरं? सर त्यामध्ये आपण दोन्ही अँगलने विचार करू शकतो की काही कायदे असे होते की त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार होता, पण काही कायद्यांमध्ये त्यांनी अशा तरतुदी केल्या होत्या की ज्या जाचक होत्या आणि त्याच्यामध्ये क्लिअरिटी नव्हती. त्यामुळेच पंजाबमधील असतील, हरियाणामधील असतील शेतकरी आणि त्याचबरोबर जे दलाल असतात त्यांनी या कायद्याला विरोध केला होता. बर, मॉडेल एपीएमसी ऍक्ट वाचले का तुम्ही? म्हणजे इन डिटेल नाही, पण त्याच्याबद्दल मला माहिती आहे. बर, काय एपीएमसी चे प्रॉब्लेम आहेत बरं? सर पहिला प्रॉब्लेम असा आहे की शेतकरी जेव्हा त्या ठिकाणी जातात की शेतकऱ्यांना हमी भाव तर दिलेला आहे, पण त्या हमी भावापेक्षा कमी दराने तिथं काही वेळा शेतकऱ्यांकडून खरेदी करून घेतली जाते आणि तेव्हा तिथं जे दलाल असतात त्यांचेच काही व्यापारी त्या ठिकाणी म्हणजे उभा असतात की ते तेवढा दर त्यांना मिळून देत नाही. तर शेतकऱ्यांचा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या एपीएमसी ला पॅरलल मार्केट पाहिजे अशा बऱ्याच समित्यांनी शिफारस केल्या आढळतात बघा. Yes. त्याच्यावर सरकारने काही केलं का बरं? निश्चितच सर. जर आपण बघितलं तर की महाराष्ट्रामध्येच आपण शेतकरी आठवडे बाजार ही एक योजना सुरू केली आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचं एक मॉडेल उभा केलेलं आहे. त्याचबरोबर नॅशनल लेवलला की सर्व ज्या भाजी मंडई आहेत किंवा एपीएमसी आहेत त्यांना नॅशनलाइज ऑनलाईन जोडण्याचं काम सुद्धा सरकारने केलेलं आहे. ई नाम. येस, इनाम. बरोबर. येस. डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांच्याबद्दल माहिती आहे का बरं तुम्हाला? डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांनी मेक्सिको मध्ये असताना कार्य केलं होतं. तिथं जास्त इन डिटेल माहित नाही, पण स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी त्यांनी मेक्सिको मध्ये राहून कार्य केलं होतं. बघा, शेतीवर बघा अवलंबित्व खूप दिसतं बघा आपल्या देशामध्ये. तुम्हाला कोणत्या प्रकारची बेरोजगारी दिसते बरं? त्यामध्ये छुपी बेरोजगारी जास्त आहे सर शेतीमध्ये. डिसगोज्ड एम्प्लॉयमेंट म्हणजे काय बरं? सर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एकाच कुटुंबातील 4 ते 5 लोक जर असतील तर त्या शेतीमध्ये काम करतात. म्हणजे त्याच्या माध्यमातून असं होतं की त्या शेतकऱ्याची किंवा एकाची जर कॅपॅसिटी असेल ते संपूर्ण काम करायचे, त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब गुंतलं जातं. तर ह्याला आपण छुपी बेरोजगारी असं म्हणू शकतो सर. बरं, तुमच्या हॉबीज काय आहेत बरं? मला वाचनाची आवड आहे सर. कोणते जॉनरचे पुस्तकं वाचायला आवडतात बरं तुम्हाला? मला जास्त करून सर आत्मकथा पर लेखन जास्त ते मी वाचतो. बरं, लुकिंग बॅक वाचले का तुम्ही मराठीतील? नाही सर, लुकिंग बॅक. ठीक आहे, तुम्ही वाचलेले कोणतं तुम्हाला आत्मचरित्र आवडतं बरं? सर मी एक स्वप्न पाहिले, डॉक्टर राजेंद्र बारव सरांचं आत्मचरित्र मला आवडलं सर. बर. कुंडल बघा एका खेळासाठी प्रसिद्ध आहे बघा. येस. पर्टिक्युलरली कोणता खेळ बरं? कुस्तीचं सर. बरोबर. येस. तुम्हाला माहिती आहे का कुस्तीबद्दल? हो सर. कोणते कोणते प्रकार असतात बरं कुस्तीमध्ये? सर मैदानातली कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती असे 2 प्रकार प्रामुख्याने केले जातात. त्यामध्ये वजनी गट विविध असतात. बरं, आणि टेक्निक मध्ये काय फरक असतं का बरं? फ्री स्टाईल? येस सर, फ्री स्टाईल रेसलिंग असते. बरं, आता कुस्तीमध्ये मेडल आलं का आपल्याला? येस सर. बरं, कोणतं मेडल आलं बरं? कांस्य पदक मनसे रावत 57 किलो वजनी गटाची. बरं, 2023 हे वर्ष बघा आपण कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं? इंटरनॅशनल मिलिटरी इयर म्हणून साजरं केलं. भरड धान्य. येस. कशासाठी बरं साजरं केलं भरड धान्य आपण? सर प्रामुख्याने ह्याचा उद्देश हा होता की जर आपण बघितलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रेनफेड एरिया आहे आणि या भागामध्ये जर पिकं घेतली तर ती जास्त करून जी ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, रगी असेल अशा प्रकारची पिकं घेतली जातात आणि निश्चितच ही ग्लुटेन फ्री पिकं आहेत आणि ह्याचा फायदा आपल्या आरोग्याला जास्त आहे आणि ह्याला एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून द्यावी हा त्याचा मागचा एक उद्देश होता सर. काय साध्य केलं बरं आपण मग यातून साजरा करून? येस सर, ह्याचा फायदा निश्चितच झाला की आपण जे इतर देशांना जे निर्यात करतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आता सध्या वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा यामधून एक प्रोत्साहन मिळालं आहे आणि लोकांच्या आरोग्यावर सुद्धा एक चांगला परिणाम ह्याच्यातून दिसून येतो. आता बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठात तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे बघा, राहुरीमध्ये. आणि राहुरी बघा एक स्पर्धा परीक्षांचं केंद्र म्हणून एक कार्य ओळखलं जायचं बघा. थोडस
माग पडताना तुम्हाला दिसतं का बरं आता? नक्कीच सर. 2019 आणि 20 जेव्हा कोरोनाची लाट आली त्याच्यानंतरचं जर वातावरण बघितलं राहुल एकंदरीतच तर त्याच्यामध्ये फरक निश्चितच पडलेला आहे. तिथला का रिझल्ट त्यामध्ये येत नाही आणि बरीच मुलं आता पुण्याकडे आकर्षित व्हायला लागली. त्यांना विद्यापीठात तेवढा अभ्यास तिथं वातावरण लाभत नाही, त्यामुळे ते पुण्याकडे बरेच स्थलांतरित करतात. बरं, तुमचीच निवड का केली पाहिजे बरं या पदांसाठी? मॅडम एकंदरीतच की मी जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी नेतृत्व म्हणजे क्लासमध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असेल, वेगवेगळ्या कमिट्यांचा सेक्रेटरी असेल, हेड असेल, एनएसएसच्या माध्यमातून मी सोशल वर्क केलेलं आहे. मी एक एनएसएस व्हॉलंटियर आहे. त्याचबरोबर मी गावामध्ये रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 10 वर्ष सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत आहे. तर एकूणच माझ्यामध्ये ज्या असणाऱ्या क्वालिटीज आहेत त्याचा उपयोग करून मला ज्या पदावर माझी निवड होईल त्या पदाला संपूर्णपणे न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. यासाठी मला मॅडम ह्या पदावर आल्यास खूप चांगले माझ्यातले गुण दाखवता येतील त्या. एनएसएसचं सॉन्ग जे आहे पहा एक डेडिकेटेड, Yes. सांगता येईल का तुम्हाला? येस मॅम. सॉन्ग असं आहे मॅडम की उठे समाज के लिए उठे उठे, जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे. बरं. तुम्ही जो शूज घातलेला आहे आज Yes. त्याचा कुठला ब्रँड आहे? बाटाचा आहे. कुठली कंपनी आहे ती? बाटा ही चेक रिपब्लिक मधली युरोपमधली कंपनी आहे. युरोपियन. येस. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम.